ज्याप्रमाणे आपण जर पाहिलं तर दोन टीम्स खतरनाक दत्ता देवा आणि आपण पाहिलं तर टीम पाहतोय आणि त्याच्या समवेत लाईट बॉक्स बघा लाईट बॉक्स टीम टॉस निवडल्यानंतर आपण पाहिलं जिंकल्यानंतर निवड त्यांची बॅटिंगची पाहायला मिळाली आहे आणि बॅटिंग पाहतोय आता कशा प्रकारे करताना पाहायला मिळेल बघा वेळेचं बंधन असेल मित्रांनो तुम्हाला देखील कारण की वेळ आपण बघितलं अंतिमचा मॅच आहे असं नाही की मग वेळेचं बंधन नाही आहे वेळेचं बंधन असणार आहे आणि नक्कीच त्या वेळेचं पालन देखील करायचं आहे तुमच्याकडे देखील आपण बघितलं 4 ओव्हरसाठी 22 मिनिटं असतील चला आमचे ऑफिशियल अंपायर्स देखील आपण बघितलं आणि वेळ आपण बघितला तर मग टाइम ऑन जो होताना पाहायला मिळतोय 6 कंप्लीट आपण पाहिला तर मग 6 वाजलेत आणि त्यामुळेच आपण पाहू शकतो की जो वेळ असेल तो आपण लक्षात घ्यायचा आहे दोन बॅटर आपण पाहिलं मिहीर भोईर आणि कुशाल ज्यांना पाहतोय आपण मंथन पहिला बॉल बॉल हवेत बॉलच्या खाली फिल्डर आणि फिल्डरच्या माध्यमातून झालेली मिस्टेक मात्र पाहायला मिळाली आहे आणि जीवनदान दिलं जात आहे बॅटरला पहिल्याच बॉलवर खेळाडू आपण बघितलं तर ज्याप्रमाणे इथे आपण पाहू शकतो की स्ट्राईक एंड कडे होते ज्याप्रमाणे आपण बघितलं तर की कुशल यांना आपण पाहिलं तर मिळालेलं हे जीवनदान आणि या जीवनदानाने आपण पाहिलं तर मग धावसंख्या जी आपल्याला पाहायला मिळाली सुरुवात झालेली पाहायला मिळते बघा वेळेचं बंधन आहे वेळ आपण पाहिलं तर इम्पॉर्टंट आहे अगदी आपण पाहू शकता तर ह्या वेळेस आपण पाहिलं तर मग आपण बंधन आहे त्या बंधनाकडे लक्ष द्यायचं आहे बॉल चांगला बिल मात्र आपण पाहिलं तर पंच म्हणतात बॉलिंग केल्यानंतर तुम्ही आमच्या समोर आलात त्यामुळे स्पष्ट मात्र चित्र झालं नाहीये त्यामुळेच आपण पाहू शकतो की पंचांनी दिला इशारा इट्स लेग बाय ज्याप्रमाणे आपण बघितलं की तुम्ही बॉलिंग करतायत परंतु बॉलिंग करत असताना ज्याप्रमाणे तुमचा एंड मात्र कंप्लीट होते परंतु तुम्ही विकेटच्या अगदी समोर जात आहेत बॉलिंग आपण पाहिलं कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला कुठेतरी बाहेर नक्कीच जायला हवं होतं परंतु कुठे गेलात तर विकेटच्या समोर जाणार अंपायरच्या समोर जाणार तर मग चित्र काही मात्र स्पष्ट होणार नाहीये आणि ते इथे पाहायला मिळालं सध्या तरी आपण पाहू शकते मग 2 धावा फटका पाहिला आपण तर इल्फिंडच्या डोक्यावरून तिसऱ्या घेरामध्ये पण पाहिलं तर मग लॉंगनला घेतलं गेलंय फिल्डर पाहतोय आपण मिस्टेक झालीये बॉल अडवला होता देखील वाचवण्यामध्ये अपयश आलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून चाललाय 4 धावा हा देऊन चाललाय चौकार खूप खूप धन्यवाद डीजे या चौकाराने संघाचं टोटल वाढलं गेलं इट्स 6 धाव फळकावर पाहतोय आपण ज्याप्रमाणे आपण जर बघितलं तर देवळा आळी हा संघावून पाहिला तर मग क्षेत्ररक्षण करतोय परंतु क्षेत्राचं रक्षण योग्य रीतीने व्हायला हवं होतं ते झालं नव्हतं पुन्हा फुलटॉस बॉल दिलाय पुन्हा एक चांगला फटका परंतु आता क्षेत्ररक्षण छान झालंय चांगल्या प्रकारे आपण बघितलं तर एफर्ट्स लावलं जात आहे त्या क्षेत्रामध्ये डीप मध्ये फिल्डर होते प्रोटेक्शन आहे आणि त्या प्रोटेक्शनाचा फायदा मात्र योग्य तो मिळताना पाहायला मिळतोय या क्षणाला आपण पाहिलं तर मिहीर आणि कुशाल हे 2 खेळाडू आहेत हे 2 आघाडीचे खेळाडू आहेत आणि या आघाडीच्या खेळाडूंकडून आपण बघितलं तर जबाबदारी खूप सगळ्यात मोठी आहे सध्या तरी आपण बघितलं मग हर्ष यानं देखील आपण पाहिलं तर मग पाहिलंय बॅटरला बॅट हवी आहे कदाचित आपण बघितलं तर त्यांची जी आवडती बॅट असेल ती देखील पूर्वा ही रिक्वेस्ट असेल सोडून दिला जातोय हा बॉल आपण पाहिला तर डाऊन दी लेग मात्र पडल्यानंतर वळतोय आज आपण पाहू शकतो ज्याप्रमाणे ही स्पर्धा सकाळचं सत्र आपण जर आलो आणि सकाळच्या सत्रामधून पाहिलं ज्याप्रमाणे योगदान प्रतिसाद मिळाला प्रेक्षकांचा पाहुण्यांचा आयोजकांचा सगळ्यांचा आपण पाहिला प्रतिसाद मिळाला गेला आणि सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर मग उद्घाटन सोहळ्यानंतर आपण पाहू शकतो काय सुंदर खेळ मात्र या मुर्दा प्रीमियर लीगचा हा अनुभवायला मिळालाय आपल्याला फुलटॉस बॉल दिलाय पुन्हा एकदा बॅटरला संधी परंतु संधी आपण पाहिलं तर अगदी मोठ्या संधीमध्ये कन्वर्ट केली जात नाहीये कारण की जिथे आपण पाहू शकतो की प्रॉपर टायमिंग मोठा फटका खेळण्यासाठी ताकद एलिव्हेशन आणि आपण पाहिलं तितकं प्रॉपर टायमिंग देखील असायला हवं परंतु ते दिसलं नाहीये
सध्या तरी आपण चर्चा करायची झाली तर मग पहिल्या ओव्हरचा खेळ जो सुरू आहे प्रगती पथावर आणि लाईट बॉक्स हा संघ आपण पाहिला तर टॉस जिंकून बॅटिंग ही त्यांची पाहायला मिळाली आणि बॅटिंग आपण पाहिले तर करत असताना 5 मध्ये 10 आतापर्यंत त्यांनी फलकावर लगावलेले आहेत म्हणजे 5 चेंडूमध्ये P1 च्या या ओव्हरमध्ये पाहतोय आपण शेवटचा बॉल पाहतोय आपण या P1च्या स्पेलमध्ये टॉपेस झालाय विकेटची संभावना आणि झेल ड्रॉप झेल सुटला जातोय आणि तो उल्लेख देखील केला जातोय ना जसं म्हटलं जातंय ना कि शीशा हो या दिल हो टूट जाता है लेकिन खिलाड़ी का नसीब साथ हो ना तो आसान कैच में छूट जाता है पाहायला मिळालाय कॅच सोडलाय जीवनदान मिळालेला मौका आणि मौक्याचा कसा उचलला जाईल फायदा पाहूया जाऊया डीजेकडे गाणं ऐकूया आणि दुसऱ्या ओव्हरसाठी मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करूया कमोन धन्यवाद डीजे छोटेशी धून ऐकल्यानंतर पुन्हा एकदा आपण जाऊया मैदानाच्या मध्ये वेळेचं बंधन असेल जरा टीम मीटिंग कमी करा क्विक करा फास्ट करा आणि रिक्वेस्ट असेल प्रत्येक खेळाडूला टीम मीटिंग कमी करा कारण की थोडंसं आपण बघितलं संध्याकाळचं सत्र उद्याचा दिवस मोस्ट इम्पॉर्टंट पाहायला मिळणार आहे कारण की आज सुरुवात झाली तर उद्याला आपण बघितलं तर शेवट होईल पण तो शेवट देखील आपण पाहिलं तर मग हा गोड देखील आपल्याला करायचा आहे अतिशय आपण बघितलं तर मग ज्याप्रमाणे या स्पर्धेचा उल्लेख करायचा झाला तर मग आजचा दिवस शनिवारचा दिवस आणि जसं म्हटलं जातं ना टेन्शनवरची एकमेव मात्रा आपण पाहतोय अनुभवतोय या मुर्दा गावामध्ये मुर्दा प्रीमियर लीग ची ही मोठी जत्रा एंटरटेनमेंट एन्जॉयमेंट आपण पाहू शकतोय ज्याप्रमाणे प्रत्येक संघ मालक असेल प्रत्येक प्रेक्षक असतील खेळाडू एन्जॉय केलं आजच्या दिवसामध्ये फुल एंटरटेनिंग दिवस मात्र त्यांचा देखील राहिलेला आहे पाहू शकतोय आपण आता दुसऱ्या स्पेल मध्ये P2 चा स्पेल मात्र हाताळण्यासाठी येतात बॉलिंग मार्क वर मिस्टर धर्मेश यांना आपण पाहिलं तर एक रायझिंग प्लेअर मध्ये आपण पाहू शकतो एक प्रभावी गोलंदाज आणि प्रभावी आपण पाहिलं तर मग खेळ त्यांच्याकडे देखील आहे हे दर्शवत असताना पाहायला मिळाले पहिला बॉल आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे आपण पाहिलं त्यांचा बॉलिंग ऍक्शन स्लिंगा ज्याप्रमाणे आपण पाहतोय ज्याप्रमाणे स्लाइडिंग डिलिव्हरी देखील हाताळू शकतात त्यांच्याकडे आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे आपण बघितलं म्हणजे ज्याप्रमाणे स्लिंगा जो बॉलिंग ऍक्शन आपण पाहिलं तर मलिंगाने जशी सुरुवात केली पथिराने आपण पाहिलं त्यानंतर आपण पाहू शकतोय तर मग अनेक असे गोलंदाज आपण पाहिलं तर वेस्ट इंडिज क्रिकेटपट्टूमध्ये देखील आपण पाहिलं तर एडवर्ड्स या गोलंदाजा देखील असा उल्लेख करायचा तो देखील आपण पाहू शकतो जे अशा प्रकारचे साईड ऍक्शन गोलंदाजी परंतु परफेक्ट गोलंदाजी करण्याची क्षमता ठेवणारे हे खेळाडू पाहतोय आपण त्याच्यामध्ये आपण बघितलं तर धर्मेश ह्याला देखील आपण पाहू शकतोय ओके ज्याप्रमाणे आपण बघितलं तर मग हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय बघा बाहेर प्रेक्षकांनी जर कॅच पकडला गेला जो सिक्सर साठी जातोय ऐवा कॅच म्हणजेच एका हातामध्ये जर पकडला तर कल्पेश सावंत साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपये दिले जातील परंतु दोन हातामध्ये पकडला तर मग 500 रुपये दिले जातील हे आणि कॅश आमच्याकडे जमा देखील आहे कल्पेश सावंत साहेबांच्या माध्यमातून पारदर्शक आहे इथे अपील केली आहे अपीलीला मात्र मिळालेलं हे उत्तर पाहायला मिळालंय उत्तर दिलं गेलंय परंतु अंपायर आमचे मागतात क्षमा कारण की नक्कीच आपण बघितलं डिसिजन मध्ये बदल झालाय कारण की नॉट आउटचा इशारा हा आमच्यापर्यंत पोहोचवलाय बघा ज्याप्रमाणे आपण बघू शकतोय की मग ज्याप्रमाणे अपील केली होती बॅट अँड पिच याच्यामध्ये आपण बघितलं तर मग जो संपर्क झाला होता आणि तो आवाज मात्र नक्कीच आमच्या पंचांच्या कानावर पोहोचला गेला होता आणि तेच कारण आपण बघितलं तर मग उत्तर दिलं होतं परंतु ते पुन्हा एकदा सुधारलं गेलं धीमा बॉल पाहतोय आपण बाहेरच्या दिशेने वळण पाहिलं आपण तर हे सिंगिंग गोलंदाजी आपण पाहतोय ना ज्याप्रमाणे स्विंग केला जातोय लेफ्ट आर्म बॉलर पाहू शकतो अशा प्रकारची जास्त गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळतात परंतु ज्याप्रमाणे आता धर्मेश गोलंदाजी करतायत ना लाजवाब गोलंदाजी पाहतोय आतापर्यंत फेकलेले त्यांनी 4 आणि 4 मध्ये आपण बघितलं तर फक्त 1 काबिले तारीफ गोलंदाजी कौतुकास्पद कामगिरी पाहतोय पण बॉलरची समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला जातोय आपण पाहिलं तर मग मोठ्या फटक्याच्या शोधात आहेत पण तो मोठे फटके आता सहज मिळत नाहीयेत दुसऱ्या रनचा प्रयत्न पाहतोय आपण हातामध्ये बॉल मिळाला परंतु नेम साधण्याचा प्रयत्न नेम थोडा चुकला मिस झाला परंतु धावा मिळत आहेत पाहू शकतोय आपण पहिल्या ओव्हरमध्ये जी सुरुवात अतिशय छान मिळाली होती परंतु आपण पाहिलं तर या क्षणाला की पूर्णपणे कौतुक करावं लागेल धर्मेशने आपण पाहिलं तर इम्प्रेस केलंय या स्पेलमध्ये कारण की 5 बॉल फेकले गेलेत आणि 5 बॉलमध्ये फक्त धावा 3 खर्च केल्यात
फटका चांगला खेचलाय, टायमिंग झालंय कमाल, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हाय हॅलो टाटा बाय बाय येतोय हा षटकार. साधा बा खूप खूप धन्यवाद. इथे सध्या तरी मग विनंती असेल आयोजकांनी जर स्प्रे असेल तर आपण स्प्रे उपलब्ध करा, कारण की आमच्या खेळाडूला स्प्रेची गरज नितांत लागलेली आहे. थोडंसं आपण बघितलं तर मोठे फटके क्राम देखील आणि मग आपण पाहू शकतो अशा वेदना क्रिकेटच्या पटलावर आपण पाहिलं तर मग प्रत्येक खेळाडूला जाणवतात. आणि सध्या तरी आपण पाहू शकते तर मग सिक्सरने आपण पाहिलं तर मग कमाल केला आणि धमाल केला. संघाचं टोटल आपण पाहिलं तर पोचलं गेलं 19 च्या घरामध्ये. बघा 19 चा आकडा डोळ्याच्या समोर येताना पाहायला मिळतोय. 19 फेब्रुवारी जगात बारी शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती नारी, कारण की 19 फेब्रुवारीचा जो दिवस होता तो सुवर्ण अक्षरामध्ये लिहिला गेला होता आणि तोच 19 फेब्रुवारी जगात बारी शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती नारी. 19 फेब्रुवारी आपण बघितलं तर मग या अखंड महाराष्ट्रामध्ये या भारत देशामध्ये आपण बघितलं तर 19 फेब्रुवारीचा जो दिवस मात्र अति उत्साहाने साजरा केला जातोय ते म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. शिवछत्रपती शिवाजी महाराज तर म्हटलं तर अवघं 50 वर्षाचं आयुष्य लाभलं गेलं महाराजांना, परंतु या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये आपल्या पराक्रमाच्या जोरावर या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये 350हून अधिक गड किल्ले त्यांनी आपल्या स्वराज्याच्या जोरावर आपण पाहिलं तर या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये स्थापन केलंय. अशा राजांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा आणि तोच मात्र आकडा डोळ्याच्या समोर येत असताना 19 फेब्रुवारी आणि पुन्हा एकदा महाराजांना या स्पर्धेच्या माध्यमातून मानवंदना. आणि सध्या तरी आपण जाऊया मग मॅचच्या दिशेने. 19 धावा हा फलकावर आपण पाहिल्या गेल्यात आणि थोडंसं आपण पाहू शकतो तर मग एक्सलेट करण्याचा वेळ मात्र आपण पाहिलं तर मग आता दोन्ही बॅटर्स ठरवतील का, कारण की तिसऱ्या ओव्हरला आता सुरुवात होते आहे आणि तिसऱ्या ओव्हरचा स्पेल घेऊन येत आहेत मिस्टर यश. तिसरा गोलंदाज पाहतोय आपण. लाईट बॉक्स टीम आपण पाहिली आहे तर मग बॅटिंग आणि बॅटिंग परफॉर्मन्स आपण पाहिलं तर आता सुधारण्याचा प्रयत्न केला. ज्या वेळा हर्ष यांच्याशी आम्ही संवाद साधला होता टॉस बॉक्समध्ये, त्याने सांगितलं होतं की पहिल्या मॅचमध्ये आमचं गेम प्लॅनिंग आमचं प्लॅनिंग मात्र एकत्रित बसलं नव्हतं, परंतु आता सगळ्या काही गोष्टी आपण पाहिलं तर मग आम्ही सेट केल्यात आणि या मॅचमध्ये त्या देखील आम्ही दर्शवणार आहोत. परंतु खतरनाक आपण पाहिलं देवळा अली टीम पाहतोय ना की त्या देखील आपण पाहिलं तर गेम प्लॅनिंगमध्ये काही ना काही विचार करत असतील. विचार सध्या तरी हाच आहे की विकेट हवा आहे, परंतु विकेट कधी येईल, कसा येईल, विकेट येईल की नाही हा देखील प्रश्न आहे. इथे आपण पाहिलं तर मग आता धावफलक सिंगल डब्बलने आपण पाहिलं तर वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. 22च्या घरामध्ये आपण पाहिलं तर धावफलक पोहोचले गेलाय. सकाळच्या 17 पासून आपण बघितलं तर मग ऑफिशियल स्कोरिंग आपण पाहिलं तर मिस्टर तुषार जी पाटील साहेब आपण पाहतोय तर अतिशय चांगलं स्कोरिंग करतायत. आणि 40+ आपण बघितलं तर स्पर्धा आपण पाहिलं या विभागामध्ये सातत्याने करत असतात. आणि म्हणजे जे 40+ आपण बघितलं तर एक जो गट देखील आहे मग ठाणे पालघर असो त्या गटामध्ये आपण बघितलं 40+ मास्टर क्रिकेट असोसिएशन, त्याच्यामध्ये आपण पाहिलं सातत्याने हे स्कोरिंगची भूमिका अदा करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि खास करून आज देखील या स्पर्धेला मात्र आपण पाहिलं तर मग स्कोरिंगची भूमिका पूर्ण करताना पाहायला मिळतात. बघा वेळेचं बंधन आहे मित्रांनो तुमच्याकडे आपण बघितलं तर मग 22 मिनिटे जे तुम्हाला दिलेले आहेत 4 ओव्हरसाठी. क्रॉस बॅटरना फटका खेळायचा होता. पाहतोय आपण स्ट्राईक एंडकडे मिहीर मात्र थोडासा स्ट्रगल करतायत. बॅट अँड बॉल मध्ये आपण बघितलं तर मग कनेक्शन नाही. मिहीर आणि जीवनदान मिळालंय तर जीवनदानाचा मात्र मोठा फायदा घ्यावा लागेल, कारण की ही सिच्युएशन आपण पाहू शकतो तर आता आपल्या संघासाठी काहीतरी करून दाखवायचं आहे. ठाणलो तर नक्कीच आपण बघितलं तर जीत आहे, मानलो तर हार आहे. हा वळवण्याचा प्रयत्न होता, यावेळेस असंच टर्न होतंय. बघा बोटांची जादू आहे यश यांच्याकडे, परंतु थोडीशी आपण बघितलं जादू थोडे एक्स्ट्रा झाले. एक्स्ट्रा रन्स मिळेल टीमच्या टोटलमध्ये वाढ होताना पाहायला मिळते 23. विकेट कोणत्या प्रकारे आतापर्यंत आपण पाहिले तर गमावलेली नाही, ही जमेची बाजू आहे. परंतु इकडे आपण पाहू शकतोय विकेट टेकिंग बॉलिंग देखील करावी लागेल. प्ले अँड मिस. बघा जो वाईड गेला होता त्याची भरपाई झाली डॉटने. इथे आपण पाहू शकतो तर जवळजवळ तिसऱ्या ओव्हरच्या स्पेलमध्ये 4 चेंडूचा खेळ झाला देखील. आतापर्यंत किती 7 डॉट चेंडू खेळलेला आहे मिहीर आणि तुषारजी पाटील सर आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. याचा स्कोरच्या माध्यमातून कुठेतरी या सिच्युएशनवर आपण बघितलं तर मात करावी लागेल, कारण की अभि नाही तो कभी नाही असं सिच्युएशन तुमच्या डोळ्याच्या समोर आहे. पाहूया पुढील बॉल. फुलटॉस बॉल वर केलेला वार होईल बेडा पार, बॉल निघून जाईल सीमा रेषा पार आणि मिळेल मिहीरच्या बॅट मधून चौकार 4.
खूप धन्यवाद डीजे. ज्याप्रमाणे म्हटलं जातं ना की काम ऐसा करो कि नाम बन जाओ, नाम ऐसा करो कि काम बन जाए. जिंदगी तो काट लेता है हर कोई यूं ही, लेकिन आप जिंदगी ऐसे जियो की सबके लिए एक मिसाल बन जाए. आणि तसंच काही मिसाल भरी पारी देखील खेळावी लागेल मिहिरला. पुढील बॉल वळवला गेला होतो, हवेत बॉल आहे, फिल्डर तिकडे आणि फिल्डर आता मात्र आपण पाहिलं तर चुकी नाही करणार. चांगला क्वालिटी कॅच कंप्लीट केला जातोय. फलंदाज आपण पाहिलं तर बाद होईल मिहिर. पहिला धक्का लाईट बॉक्स टीमला, पहिली सफलता यश याच्या खात्यामध्ये. फलकावर धावा 27. खूप खूप धन्यवाद डीजे. आपण बघितलं तर 3 ओव्हरचा खेळ आपण बघा प्रेक्षकांसाठी बाहेर आपण पाहिलं तर मग मेजवानी देखील आहे आणि प्रेक्षकांसाठी आपण बघितलं तर मग कल्पेश सावंत साहेबांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मग प्रेक्षकांनी जर बाउंड्रीच्या बाहेर जो सिक्सरसाठी बॉल येतोय किंवा कॅच येतोय जो जर एका हातामध्ये पकडला तर 1000, परंतु आपण बघितलं 2 हातामध्ये जर पकडला तर 500 रुपये. परंतु सध्या तरी आपण बघितलं तर मग प्रेक्षकांना संधी देखील मिळत नाही आहे. 27-27 आहे तर 9च्या सरासरीने धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये आता आपण पाहिलं तर मिस्टर हर्ष भोईर, मिस्टर ISPL आपण पाहिलं तर मग मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाल्या आता आणि आयकॉन प्लेयर आणि आपण पाहिलं तर आयकॉनिक एक पारी त्यांना खेळावी लागेल. बघा क्षमता त्यांच्याकडे भरपूर आहे, कॅलिबर त्यांच्याकडे आपण पाहिलं तर भरपूर आहे आणि त्या क्षमतेचा आता मात्र आपण पाहिलं तर मग पेशकश हे प्रेक्षकांना अपेक्षित असेल आणि नक्कीच आपण पाहिलं तर आपला खेमा देखील वाट पाहत असेल की हर्ष भोईर यांची जर बॅट बोलली चालली तर आपल्या संघाचा फायदाच फायदा आणि मोठा फायदा होऊ शकतोय. तर टीम मीटिंग आपण पाहिलं तर कमी करा, रिक्वेस्ट असतोय. वेळेचं बंधन आहे मित्रांनो आणि वेळेला देखील आपण बघितलं तर मग थोडंसं सहकार्य करा. ज्याप्रमाणे आपण बघितलं 27 धावा फलकावर लागलेल्या आहेत. अजून देखील आपण पाहू शकतोय तर मग 2 ओव्हरचा खेळ आहे. ज्याप्रमाणे म्हटलं जातंय ना की समुंदर ज्याप्रमाणे आपण बघितलं की मोती कभी किनारे पे नहीं आते, उनके पानी के लिए समुद्र में उतरना ही पड़ता है. उसी तरह अच्छे दिन मांगने से नहीं मिलते, उन्हें पाने के लिए बहुत संघर्ष करना पड़ता है. वेळेचं बंधन पाहतोय आपण. पंच देखील म्हणतायत नक्की या वेळेला घड्याळ दर्शवलं जात आहे, वॉर्निंग दिली जाईल. एक सध्या तरी आपण बघितलं तर मग गोलंदाज बॉलिंग मार्कवर पाहतोय आपण मिस्टर म्हणतात तो वैयक्तिक दुसऱ्या स्पेलमध्ये उलटाच बॉलची हात आलणे आपण पाहतो. या वेळेला बॉलला मात्र आपण पाहिलं तर मग डिस्पॅच केलं जात आहे स्टँड मध्ये. सिक्सर. अफळातून फटका पाहायला मिळाला, सिक्सर पाहायला मिळाला. ज्याप्रमाणे आपण बघितलं तर बॉल वेद आता बॉलच्या खाली कीपर आलेत. सिक्सर आला होता त्यानंतर येतोय विकेट. ह्यालाच तर म्हणतात क्रिकेट मधला पलटवार आणि इथे झालेला पलटवार बॉलरचा मंथन भोईरचा. फलंदाज कुशलला केलाय बाद, आउट. खूप खूप धन्यवाद. इथे आपण बघू शकता इथे ज्याप्रमाणे एक मोठा फटका मात्र खेळला गेला होता परंतु त्यानंतर विकेट देखील मिळवली गेली आहे आणि आता आपण पाहू शकता तर मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर येताना पाहायला मिळतात मिस्टर जयेश माची. धावसंख्या आपण पाहिली तर फलकावर 33 पाहायला मिळते आणि थोडंसं आपण बघितलं तर मग हा बॉलर देखील मोकळा श्वास घेतील कारण की एक घातक खेळाडू होता आणि त्या खेळाडूला बाद केलाय. हर्ष यांच्याकडे लक्ष असणार आहे कारण की ज्याप्रमाणे मिस्टर ISPL सारख्या टुर्नामेंटमध्ये आपण पाहिलं तर मग श्रीनगर के वीर आपण पाहिलं तर त्या संघातून आपण पाहिलं तर खेळताना त्यांना देखील आपण पाहिलं तर ऑपॉर्च्युनिटी मिळाली होती आणि नक्कीच आपण पाहू शकतोय तर तो खेळाडू
सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये मिसफील्ड झाले, मिसफील्ड कव्हर क्षेत्रामध्ये. आणि आपण पाहिलं तर धावा इथे मिळत आहेत. या क्षणाला आपण पाहिलं तर मग धावांच्या शोधात आहे टीम. आणि लाईट बॉक्स टीम पाहिलं तर मग कशा पण का होईना धावा हव्यात ना, मिळत आहेत तिथे 35 झालेत. आणि तोच तर आपण बघितलं तर एक उद्देश आहे, कारण की समोरच्या संघाला आपण पाहू शकतो की या सत्रामध्ये थोडासा डॉमिनेट करण्यासाठी भागी पाडू शकतो. एक टार्गेट सेट करूया आपण. आणि क्लायमेटचा देखील आपण बघितलं तर मग असर पडताना पाहायला मिळू शकतोय. कॅकिंग शॉट कव्हर क्षेत्र आपण पाहिलं तर तिथे जवळ घेऱ्यामध्ये फिल्डर होते. एफर्ट्स आपण पाहिलं तर चांगलं, परंतु आपण पाहिलं तर झेल ड्रॉप झालाय. अजिंक्य मात्र आपण बघितलं तर एफर्ट पाहिला आपण तर दर्जेदार पाहायला मिळाला. एफर्ट साठी आपण बघितलं 100 पैकी 100 गुण द्यावे लागतील. आणि या स्पर्धेचे खास करून मुर्दा प्रीमियर लीगच्या आयोजकाच्या भूमिकेमध्ये देखील त्यांना आपण पाहू शकतोय, त्यांचं योगदान देखील आपण पाहिलं. आणि सुरुवात आपण बघितलं तर या मुर्दा प्रीमियर लीगची आपण पाहिली तर मग सुरुवात देखील त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली आहे. आणि आपण पाहू शकतो आता हे अग्रेशन आपल्याला पाहायला मिळालंय. सध्या तरी आपण धावसंख्येकडे नजर टाकली तर धावसंख्येकडे धावा पाहायला मिळतात आपल्याला 38. 2 विकेट आतापर्यंत गमावलेले आहेत. आणि या ओव्हरचा आपण बघितला तर सध्या तरी आपण पाहू शकतोय मग एक आपण पाहिलं तर मग शेष आहे. सन्मान दिला जातोय. या बॉलला आपण पाहिलं तर ड्राईव्ह केलं जातंय. फिल्डर आहेत लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. धाव मात्र आपण बघितलं तर मिळेल 1. आणि एका धाब्याने संघाची टोटल 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 39 च्या घरामध्ये पोहोचले. 39 धावा करत असताना 2 विकेटचं नुकसान झालंय, परंतु नुकसानला मात्र आपण पाहिलं तर कमी पाहिलं जाईल, परंतु फायदा कुठे कसा होईल त्या गोष्टीला पाहावं लागेल. शेवटचे 6 चेंडू या इनिंग मध्ये शेष आहेत. 6 चेंडू मध्ये किती धावा येतात आणि किती धावांचं टार्गेट केलं जाईल सेट या मॅच मध्ये पाहूया, ऐकूया डीजेला. त्यानंतर पुन्हा एकदा या मॅच मध्ये कमबॅक करूया. कम ऑन डीजे. डेफिनेटली आपण पाहू शकतोय जवळ बाउंड्रीच्या बाहेर जो सिक्सर साठी आपण बघितलं तर मग कॅच येतंय. एका हातामध्ये पकडला असता तर मग फायदा झाला असता. आमचे ऑपरेटर आहेत शिव, परंतु त्यांच्या लॅपटॉपवर मात्र आपण डायरेक्ट येऊन मात्र हा बॉल पडलाय. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये जसं दर्शवलं देखील जातंय कशा प्रकारे हा बॉल आला होता, तर त्याचा अंदाज देखील आला नाहीये. सध्या तरी आपण बघितलं तर मग हे चित्र आपल्याला पाहायला मिळते. संदीप गावडे सर देखील दर्शवत आहेत. मग भरपाई देखील मग घेतली असते. सध्या तरी जाऊया आपण मैदानाच्या दिशेने. चेतन बॉलिंग मार्कवर आले. धाव फलकावर 39 आहेत. आपटून टाकण्याचा प्रयत्न होता. बॉलला मात्र वेट केलाय, ब्लास्ट केलाय. बॉल पाहतोय बाउंड्री लाईन लाईन लाईनच्या बाहेर. चौकार. आकाश आकाश धन्यवाद डीजे. सध्या तरी आपण बघू शकतोय तर मग हर्ष आहे खास फटका झकास मिळतील. धावा 4 आणि धाव फलक 43. धाव फलक वाढले 50+ धावांचा नक्कीच टोटल उभा करण्याचा प्रयत्न मनसुबा इथे पाहायला मिळेल. थोडासा लेट होते बघा. बॉल चला पोचवा लवकर. चला बॉल आलेला आहे. ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो तर मग चेतन यांच्याकडे हे षटक सोपवले गेले. खास करून आपण पाहू शकतो मग डेट ओव्हर. आणि डेट ओव्हर मध्ये आपण बघितलं तर जो पण बॉलर येतो ना, एक माइंडसेट नाही येतोय की माझा शेवटचा स्पेल आहे ना, शेवटच्या स्पेल मध्ये मी कमी धावा देऊन जास्त विकेट घेईन. पण तो बॅटिंग करणाऱ्या टीमचा विचार काय असतो, शेवटचा स्पेल आहे ना, आपल्या संघाला धावा मिळालेल्या नाहीत, तितक्यात जास्त धावा या ओव्हर मध्ये आपल्याला घेता येतील त्या घेऊ आणि नक्कीच प्रयत्न करू. उडवला, उंच उडालाय, फिल्डर आले तिकडे, कॅच केला जाईल कंप्लीट. फलंदाज झालाय बाद. अपेक्षा होत्या त्याच्याकडून, मात्र त्यांनी केलं पुन्हा एकदा भंग. हर्ष झालाय आउट.
खूप खूप धन्यवाद डीजे हर्ष. विकेट मिळाल्यानंतर नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतात मिस्टर केतन. केतनकडे देखील आपण बघितलं तर काबिलियत भरपूर आहे आणि ज्याप्रमाणे केतनने पहिल्या मॅच मध्ये जो इम्पॅक्ट दर्शवला गेला होता आणि खास करून या येणाऱ्या 4 बॉलमध्ये केतन यांना पण पाहिलं तर चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करावा लागेल. हर्ष भोईर यांच्याकडून आपण बघितलं तर मग या वेळेला एक फिनिशरची भूमिका होती अपेक्षित, परंतु त्याने आपण बघितलं थोडंसं नाराज इथे केलं. परंतु आपण पाहिलं तर केतन आलेत आणि केतन यांना आता आपण पाहिलं तर आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण 4 चेंडू जे आहेत आणि या 4 चेंडूमध्ये जितक्या जास्त धावा मिळतील त्या मात्र घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. डेफिनेटली आपण पाहू शकतोय कारण की 43 दिसत आहेत फळकावर 3 गड्याच्या मोबदल्यात. त्याच्यामध्ये येणाऱ्या 4 बॉलमध्ये आपण बघितलं एक तर 2 चांगले फटके 50+ धाव फळक तुम्हाला नक्कीच आपण पाहिलं तर एक सन्मानजनक टोटल मिळू शकतोय आणि तो टोटल उभा करण्याची जबाबदारी केतनची असेल. पाहूया चेतन यांचा बॉल. चेतन विरुद्ध केतन. बॉल आलेत, फिल्डर आलेत, परंतु एफर्ट्स पाहिलं कामाला नाही आलं. मात्र आपण पाहिलं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार मिळेल. 4 धावा. खूप खूप धन्यवाद. मैदानाच्या आतमध्ये केतन आल्यानंतर काय म्हणतोय माहितीये का? मैं तो हूँ आजाद परिंदा ना चलेगा मुझ पे किसका जोर, जब तक हूँ मैदान के अंदर तब तक ये दिल मांगे मोर. आणि आल्यानंतर लगावला जातोय 4. चौकार मिळवला गेलाय. धाव फळक 47. थोडासा आपण बघितला तर पुढे ठेवला गेला होता. चांगली लेन आपण पाहिले तर इथे निवडली जाते आणि ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो की चेतन बघा पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर विकेट, तिसऱ्या बॉलवर चौकार, चौथा बॉल डॉट. 2 बॉल आहेत, 47 धावा झालेत. 2 मध्ये आपण बघितलं 2 चांगले फटके. जर आपण बघू शकतोय चौकार षटकार आला तर 47च्या 57 देखील व्हायला वेळ नाही लागणार, परंतु 2 जर डॉट आले तर 47च्या जागेवर 47च राहतील. परंतु 2 तर आपण पाहू शकतो बॉल आहेत ना, तर एक तरी बॉल बाउंड्रीच्या बाहेर डिस्पॅच केला जाऊ शकतोय. मनगटी फटका लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये फिल्डर 1-2 आणि प्रयत्न चांगला. पाहतो या वेळेला यशस्वी होताना पाहायला मिळतात. खतरनाक टीम एवढा आली आपण पाहिली तर इथे आपण पाहू शकतो या शेवटच्या ओव्हर मध्ये थोडस आपण पाहिलं इम्पॅक्ट टाकताना पाहायला मिळत आहे. धक्का लागतोय मैदानाच्या आतमध्ये. चौथा केतन इज आउट. खूप धन्यवाद. सध्या तरी आपण बघितलं तर मुर्दा प्रीमियर लीगचं हे मैदान आहे आणि नक्कीच 2 कुस्तीपट्टू देखील मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. त्यांना थोडंसं बाजूला काढा कारण की त्यांना सांगा हे कुस्तीपट्टूचं मैदान नाही आहे. सध्या तरी या पट्टूंना आपण बघितलं तर मग हे मैदान नाही आहे. जरूर आपण बघू शकतो की मग जसं संध्याकाळ मात्र होईल तसं मग त्यांचं साम्राज्य इथे नक्कीच निर्माण होताना पाहायला मिळेल. परंतु फलकावर नजर टाकूया आपण. 47 धावा, 5 बॉल आपण पाहिले तर मग हाताळून झालेत. शेवटचा बॉल आहे आणि खेळण्यासाठी आपण बघितलं तर मग आलेत राहुल. सामना करतील या शेवटच्या बॉलला. 47 आहेत आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर वाढ किती होते पाहूया. किती धावांचा टार्गेट सेट केला जातोय. जरा वेळ आहे मोस्ट इम्पॉर्टंट. प्लीज वाचवा, सहकार्य करा. राहुल साठी हा बॉल पाहतोय आपण, परंतु थोडासा बॉल कुठे आहे पाहावं लागेल. अशोक राऊत सरांनी इशारा पोहोचवला. इट्स अ वाईट, परंतु दुसऱ्या बाजूने विकेटचा सॅक्रिफाईस रन आउट स्वरूपात राहुल आउट. राहुल यांना नक्कीच विकेट मात्र नक्की सॅक्रिफाईस करावी लागते आहे कारण की जयेश यांनी मिळवलेले आहे ते स्ट्राईक. शेवटचा बॉल पाहतोय आपण जिथे आपल्याला पाहायला मिळतं टीमची टोटल 48 दिसते आहे आणि जयेशने स्ट्राईक घेतली आहे. स्ट्राईकचा फायदा. बॉलला उडवलाय, बॉल उंच गेला पाहावं लागेल, परंतु कॅच पकडलाय. जयेशने स्ट्राईक घेतली होती परंतु फायदा नाही मिळाला. चेतनच्या खात्यामध्ये जाताना पाहायला मिळते इथे विकेट. आणि विकेट आपण पाहिली आहे तर मोस्ट इम्पॉर्टंट आपण पाहिली तर वैयक्तिक आपण पाहिलं दुसरी आणि एक संघे म्हणजे 3 विकेट आल्यात टोटल या ओव्हर मध्ये आपण पाहू शकतोय.
4 टोटल विकेट येताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे टीमचं टोटल आपण पाहिलं तर फलकावर पाहिल्यात आपण 48 झाल्यात आणि 49 आपण बघितलं तर मग हे टार्गेट इथे सेट होताना पाहायला मिळत आहे. सध्या तरी आपण चर्चा करायची झाली तर मग उद्याच्या दिवसाचा आपण जर शेड्यूल्स पाहिलं आपण तर मग ठीक 9 वाजता पहिला मॅच सदानंद नगर वर्सेस आपण बघितलं लाईट बॉक्स पाहणार आहोत. त्यानंतर खतरनाक देवळा हळी वर्सेस NCC मॅच पाहणार आहोत. त्यानंतर आपण बघितलं तिसरा मॅच स्वराज स्पोर्ट्स गेम्स आपण म्हणणार आर्या 11 आणि त्यानंतर शेवटचा मॅच दही घोडेवाला आपण पाहणार आहोत SKJ 11. हे आपण बघितलं तर मग जे लीग स्टेजमध्ये मॅच त्यानंतर 49चं टार्गेट आहे सेमीफायनल फर्स्ट सेमीफायनल सेकंड अँड फायनल. जे उद्याच्या दिवसातला हे शेड्यूल देखील आपण बघितलं तर जवळजवळ 7 मॅच जे देखील असतील. सध्या तरी आपण बघितलं तर मग 49चं हे टार्गेट आपल्याला पाहायला मिळत आहे आणि जवळजवळ चर्चा करायची झाली तर काय आपण पाहू शकतोय संध्याकाळचं सत्र संध्याकाळच्या सत्रामध्ये कितका फायदा मात्र आपण पाहू शकतोय. मग आता फिल्डिंग करणाऱ्या टीमला मिळेल किती आपण बघितलं तर मग फायदा आपण पाहिला तर बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळतोय. सगळ्या काही गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळतील. सध्या तरी घेऊ आपण छोटासा ब्रेकमध्ये जाऊया एक गाणं ऐकूया आणि त्यानंतर या 49 धावांचा पाठलाग करण्यासाठी थेट आपण मैदानाच्या आतमध्ये उतरूया. तत्पूर्वी देऊ डीजेला संधी. कमॉन डीजे. दुखती या दाळ सजनी रसा रसा वाढ हाडानं दुखती या दाळ सजनी रसा रसा वाढ कंटानं वाजलं मोठ्यानं शिजलं हाडानं दुखती या दाळ सजनी रसा रसा वाढ हाडानं दुखती या दाळ सजनी रसा रसा वाढ. थँक्यू थँक्यू सो मच जयेश ढुकले. लवकरात लवकर आता बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातील हीच अपेक्षा असेल. 49 धावसंख्येचं टार्गेट आहे. 49 इज द टार्गेट. लाईट बॉक्स टीमने पहिल्या इनिंगमध्ये सीमित 5 षटकांमध्ये 48 धावा बनवल्या आणि 49 धावसंख्येचा पाठलाग करण्याकरता खतरनाक देवला आळी टीमचे 2 बॅटर उतरत आहेत ज्यांच्यावर मोठी जबाबदारी असेल. आमचे स्कोरर तुषार पाटील यांचं मनापासून आभार मानतोय. स्पोर्ट्स फॅमिली या यूट्यूब वाहिनीचं मनापासून आभार असतील. चांगलं कव्हरेज कॅमेरामॅन शुभम सुर्वेचं बघायला मिळालं. ऑपरेटर शिव यांनी चांगलं ऑपरेट केलं आणि आमचे डिजिटल स्कोरर हे सुद्धा चांगलं वर्क करताना दिसलं. तारीफ असेल आमचे डीजे ऑपरेटरची. वेळेनुसार गीतं वाजवले जात आहेत. आम्ही सुद्धा मध्ये मध्ये त्यांना टोकतोय तरी सुद्धा ते थांबतायत आणि चांगलं वादन चांगली साऊंड सिस्टम आमच्या आवाजाची काळजी घेण्याचं काम डीजेने घेतलं. 49 धावसंख्येचा टार्गेट आहे. टाइम इज मनी. वेळ कुणाचा गुलाम नाही. वेळ कुणाकरता थांबत नाही. म्हणूनच वेळेचं बंधन आहे. कारण ह्याच्यानंतर 8 नंतर आपण या मैदानाचे मालिक राहणार आहोत. मैदानाचे मालिक हे शॉन राहतील आणि त्यांचं अधिराज्य आपल्याला 8 नंतर बघायला मिळेल. मॅनेजमेंट करणारी टीमचं कौतुक असेल. उद्याच्या दिवसामध्ये मिकी माऊस आपल्याला बघायला मिळेल. सदानंद नगर मुर्दागाव पुरस्कृत MPL मुर्दा प्रीमियर लीगचं हे पर्व आहे आणि विशेष म्हणजे काही ना काही खोड्या काढणारे लोक असतात परंतु त्यांच्याकडे लक्ष न देताना आज सर्वांनी एकत्रित येऊन हे चांगलं काम केलं. त्याबद्दल मी मनापासून आभार मानतोय. कल्पेश सावंत यांचा आभार असेल. जे सीमारेषे पलीकडे झेल टिपणाऱ्या प्रेक्षकांसाठी सुद्धा पारितोषिक लावतायत. 2 हातामध्ये झेल टिपला तर 500 रुपये आणि 1 हातामध्ये झेल टिपला तर 1000 रुपयाचं पारितोषिक. मिकी माऊस जर आले नाहीत तर मग अजिंक्य म्हात्रे मला वाटते काहीतरी बंदोबस्त दुसरा करतील.
विनोद भोईर हे सुद्धा खूप चांगलं सहयोग देत आहेत. त्यांना आपण बघताय त्यांचे टीम मॅनेजमेंट संपूर्ण सूत्र आणि एकमेकांवर ते विश्वास ठेवत आहेत. कौतुक असेल या संपूर्ण टीमचं, खेळाडूचं सुद्धा कौतुक असेल. आणि उद्याच्या दिवसामध्ये आपण गुणगौरव गुणवंत खेळाडू ISPL मध्ये खेळताना दिसला तिसऱ्या पर्वात देवाकडे मागितलेले साकडं आणि ते पूर्ण झालं ज्या खेळाडूचं, तो हर्ष भोईर. आता पहिलाच बॉल और फुल टॉस बॉल मिड विकेटच्या दिशेने चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. एक नाही, दोन नाही, तीन नाही, डावा मिळतील चार. पहिलाच बॉल वर केलाय वार, चौकार. पुणेरी दर्री आहे चांगली, तोंडाला पाणी सुटत चावलंय आगळी. खूप खूप धन्यवाड इजे. बघा ज्याप्रमाणे हा बॉल अडवायला हवा होता, परंतु संदीप सर या प्रकारचं क्षेत्ररक्षण करणं म्हणजेच तुम्ही स्वतःच्या संघाला अडचणीमध्ये घेऊन जात आहेत हे चित्र मात्र स्पष्ट पाहायला मिळालं. आणि चौकार आपण पाहिला तर इथे येताना पाहायला मिळाल पहिल्याच बॉलवर. येणार एज पाहतोय आपण, बॉल मागे जाताना पाहायला मिळेल. अगं लक्ष 49 आहे, परंतु या प्रकारचे आपण पाहिलं तर मग सुरुवात आपण पाहू शकतोय इम्पॉर्टंट असेल की नक्कीच सुरुवातीला धावा आल्या तर मग या चेसिंग मध्ये आपण पाहिलं तर मग खतरनाक देवळा आली टीम हा पुढे येताना पाहायला मिळू शकतोय संदीप सर. एक मॅच त्याने खेळला होता, त्यामध्ये त्यांना विजय मिळाला होता. आता नुकताच बॅटच्या आतील कडा चाटून चेंडू पाठीमागे गेला होता. हर्ष भोईरचा हा बॉल चेतन पाटील करता फॉरवर्ड स्कोरलेग मध्ये चेंडू थांबलाय 30 यार्ड सर्कलच्या आत स्कोरलेग पंचांच्या दिशेने. एकदा मिळाली, एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 6 धावा. 49 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि अशा वेळेस डावपेच फार महत्वाचं असेल. गोलंदाजी करणारी टीम काय डावपेच आखेल. डेफिनेट लेवल पाहतोय की यावेळेला थोडस सूर्यदेव नारायण देखील आपल्यापासून लांब जाताना पाहायला मिळत, परंतु क्लायमेट बदलला गेलाय आणि अशा क्लायमेट मध्ये आपण बघितलं तर चेसिंग धावा करणं थोडंसं कठीण देखील होताना पाहायला मिळत आहे. टॉप एज पाहतोय आपण, बॉल पुन्हा एकदा मागे जाताना पाहायला मिळत आहे. हर्षचं कौतुक करावं लागेल कारण की ज्याप्रमाणे त्याने जो पहिला चौकार मिसफिल्डिंगच्या मुळे आपण खर्च झाला त्यानंतर लेंथ पहा चांगल्या टप्प्यावर ठेवली जाते कारण की बॅटरला विट दिली जात नाहीये इथे. हा अगदी बरोबर, लाईन आणि लेंथ वर भर टाकावा लागेल कारण ISPL मध्ये आपली जागा अजून फिक्स करण्याकरता भरपूर मेहनत घ्यावी लागेल हर्ष भोईर या खेळाडूला. ऑफ ड्राईव्ह थ्रू द कव्हर, सुपर कव्हरच्या दिशेने चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. मिळतील धाबा 4. MPL चौकार. धावसंख्येला आता आकार येतोय. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ते 11. सुरुवात अतिशय चांगली झाली आहे जयजी. अतिशय चांगली सुरुवात म्हणावी लागेल कारण की ज्याप्रमाणे पॉवर प्लेचा स्पेल आहे आणि पॉवर प्लेच्या स्पेल मध्ये आपण बघितलं फील्डचं बंधन आहे आणि त्याचा योग्य तो फायदा घेतला जातोय. कारण की बघा गॅप शोधा आणि गॅप मध्ये इथे आउट वे फास्ट आहे, बॉल थांबणार नाहीये आणि ते मात्र चित्र पाहायला मिळालं. फुल टॉस कन्वर्ट केला जातोय. ही तर आपण पाहू शकतो एक गिफ्ट वाली डिलिव्हरी होती आणि हे गिफ्ट मात्र स्वीकारलं जात आहे. दिशा दिली जाते त्या बॉलला बाजवलं गेलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतो या चौकार. खूप खूप धन्यवाद डीजे. पहिल्या ओव्हर जवळ आपण बघितलं तर मग 15 धावांची आपण पाहिलं तर ही मोठी सुरुवात मिळाली संदीप सर आणि नक्कीच एक चांगली पॉझिटिव्ह सुरुवात पाहतोय आपण खतरनाक टीम देवळा आली या टीमला मिळालेली पाहायला मिळते. खतरनाक देवळा आली टीम ने चांगला परफॉर्मन्स दिलाय. स्पर्धेकरता मोलाचं सहकार्य म्हणजेच जर आपण सदानंद नगर मुर्दागाव प्रीमियर लीगचं जे हे पर्व आहे याच्यामध्ये मेहनत घेणाऱ्या व्यक्ती यांचा उल्लेख आपण करूया. अजिंक्य म्हात्रे, रवी पाटील, त्याच्यानंतर आशिष म्हात्रे, सोहेल खोत, महेश मोरे, किंग मया, विजय पाटील, प्रवीण पाटील, राहुल राजपूत, अर्जुन पाटील, रुपेश मराठे आणि मनोज पाटील या व्यतिरिक्त त्यांचा मित्र परिवार प्रेमनाथ पाटील यांचं सुद्धा सहकार्य लाभलंय. प्रत्येकांचं ऋतिक ताले यांचा सुद्धा आम्ही आभार मानतो. विनोद भोईर, सर्वात जास्त मोलाची भूमिका विनोद भोईर यांची. काय घडलं बघूया. नो बॉल, बीमरचा इशारा. प्रदीप पाटील यांचा सुद्धा सहयोग आहे या स्पर्धेकरता.
चेतन पाटील आणि लगातार 3 बॉल मध्ये 3 षटकार जर टोकले तर मालू यांच्याकडून 5,000. आपण बघूया धावपळक. भीमारचा इशारा. धावसंख्या झाली आहे ती 17 धाबा. 17 धाबा झालेत जयेश. जरूर आपण पाहतोय फ्रीडचा बॉल देखील येताना पाहायला मिळाला, परंतु थोडासा धीमा टाकला जातोय. कुशल पाहतोय आपण जी चूक केली होती ती सुधारण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळालाय. आणि सध्या तरी आपण पाहू शकतोय कुशाल मात्र आपण पाहतोय बॉलिंग मार्कवर पाहायला मिळाल्यात. आणि खास करून आपण पाहू शकतो ना संदीप सर, तर ह्या स्पेलवर देखील नजर असणार आहे, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये मोठी सुरुवात आणि इथून कमबॅक जर करायचं तर चांगला स्पेल हातावा लागेल कुशाल मात्रे याला. बॉल पाहतोय आपण पायामध्ये हाताळण्याचा प्रयत्न, बॉलला उचलून फेकले. बॉल मात्र आपण पाहिलं तर काहू कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर लगत सुपर सुपर 6. साधा बा स्वराज्याचा राजा होता, जिंकला नाही कोणा. खरोखरच चांगलं सहकार्य. सनी पाटील यांचं सुद्धा मी कौतुक करेन. ते सुद्धा या ठिकाणी या स्पर्धेकरता त्यांचं सुद्धा सहकार्य. विनोद भोईर उजव्या बाजूला आहेत. नबेच त्यांचा हसरा चेहरा राहिलाय आणि एक स्पर्धा त्याने सुद्धा गाजवलं. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव मिळाली. अतिरिक्त धाब्याच्या मदतीनं धावसंख्या 24. 49 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अजूनही 25 धाबांची आवश्यकता. 25 रन्स रिक्वायर्ड टू विन. सनी पाटील यांचं पुन्हा आभार मानतो. बघा 25 धाबा. आता चांगला बॉल मात्र इथे पाहायला मिळतोय कुशल यांच्या माध्यमातून. आपण पाहिलं तर मग एक सिक्सर पडला, त्यानंतर आपण नो देखील पाहिला, वाईट देखील पाहिला गेला, परंतु त्यानंतर आपण पाहू शकतो की इथे कमबॅकची गरज आहे, विकेटची गरज असेल. बघा सुरुवातीला तुम्हाला जर या मॅचमध्ये आपण पाहिलं तर मग पकड करायची असेल तर मग संदीप सर एकच पर्याय आहे की मग विकेट शोधावी लागतील. यस, एकच पर्याय आहे. फुलटॉस बॉल आहे. चेंडू हवेत आहे. कॅचेस विन द मॅचेस. झेल टिपला तर मॅच बनू शकतोय आणि या षटकातील या बॉलवर हा टिपलाय झेल. संपला बॅटरचा खेळ. मिळाला पहिला ब्रेक थ्रू. गॉन. बघा इथे सफलता मिळवली आणि त्याची नितांत गरज होती. संघाचं टोटल आपण बघितलं तर धावा आहेत 24, म्हणजेच अर्थातच 25 धाब्यांची गरज अजून देखील आहे मॅच जिंकण्यासाठी. 25 धावा बनवायच्या आहेत. वेळ जास्त खर्च होईल असं काही करू नका. पुन्हा एकदा आपण चर्चा करूया मॅनेजमेंट करणारी टीमची. अजिंक्य म्हात्रे, रबे पाटील, आशिष म्हात्रे, सोहेल खोत, महेश मोरे, किंग मैया, विजय पाटील, प्रवीण पाटील, राहुल राजपूत, रुपेश मराठे, मनोज पाटील, सनी पाटील, पराग मयेकर, एक मोठे नाव, प्रदीप पाटील, मुकेश पाटील, अजीव पाटील, प्रदीप पाटील या सर्वांचा मनापासून आभार मानतो. थँक्यू किंग मैया. बघा आपण जरूर आपण बघितलं तर मग आणखीन एक जर विकेट मिळवली गेली कुशालच्या माध्यमातून तर आपण बघितलं तर त्यांच्यासाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. मॅनेजमेंट मध्ये एक सर्वात मोठं महत्वाचं नाव म्हणजे अजय पाटील. अजय पाटील पांग्या. फ्लिक केला जातोय. बॉल हवेत आहे. बॉल गॅप मध्ये हर्ष तिकडे पोहोचतायत. बॉलला पण पाहिलं तर वन बाउन्सने कलेक्ट केलंय. बॉलची फेकी येते. पहिला पण तर ज्याप्रमाणे इथे आता थोडंसं प्रेशराइज जर करायचंय. बघा एक विकेट मिळवली गेली आहे संदीप सर, परंतु आपण पाहिलं एक विकेटने बाद बनणार नाहीये. विकेट तुम्हाला गुच्छाने मिळवायला लागतील जर मॅच आपल्या बाजूने जर टर्न करायची आहे. आणि म्हणूनच चांगलं काम करावं लागेल. हर्ष भोईरचा ISPL चा अनुभव या ठिकाणी कामी येईल का आपल्या टीमला. श्रीनगर के वीर अक्षय कुमार यांच्या टीम मधून त्यांना आपण खेळताना बघितलं. इनसाइड आउट. सुपर कव्हर रिझन मध्ये 3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात. 2 धावा खेळपट्टीवर बॅटरने पूर्ण केलेत. खरोखरच आयकॉन असावं तर असा. चेतनने चांगला खेळ केला. त्याच्यानंतर आता जतीन आणि त्यांच्या सोबतच सौरभ चांगली कामगिरी करतायत, चांगली भागीदारी रचतायत. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 49 धावसंख्येचा पाठलाग करत असताना खतरनाक देवलाळी टीमची धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 28. आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये 21 धाब्यांची गरज आहे. 18 चेंडू 21 ची आवश्यकता. नो मीटिंग नो टाइम. चला टीम मीटिंग कमी करा. आपण पहा आपल्याकडे आता जो उरलेला जो वेळ आहे त्याच वेळामध्ये आपल्याला नक्कीच मॅच कंप्लीट करायची आहे.
त्यामुळेच आपण बघितलं की सूर्यदेव नारायणने मात्र मग आपल्याला अलविदा सांगितलेलं आहे आणि हे चित्र आपल्याला डोळ्याच्या समोर दिसून देखील आलं आहे. उरला सुरला वेळामध्येच आपल्याला ही मॅच कंप्लीट करायची आहे, त्यामुळेच आपण पाहू शकतोय की मॅच आता कंप्लीट करायची आहे. बघा 21 धावा हव्या आहेत, परंतु आपण पाहू शकतो की हर्ष यांचा स्पेल खूप निर्णायक ठरू शकतोय संदीप सर, कारण की आपण पाहू शकतोय त्यांच्याकडे असलेला जो आपण पाहिला तर मग अनुभव, आणि तो अनुभव आता या क्षणाला कामाला आणावा लागेल, कारण की ही स्थिती आपण पाहू शकतोय. कारण की जवळजवळ 18-21 आपण पाहू शकतोय. इथे आपण पाहिला तर एक चांगला स्पेल आपण पाहिले तर बॅटिंग करणाऱ्या टीमला थोडंसं प्रेशराईज करू शकतायत इथे हर्ष. आणि हर्षला आत्मविश्वास वाढवावा लागेल. एक स्टार खेळाडू म्हणून आपली छाप त्याने सोडली आहे आणि खरं तर त्याला श्रीनगर के वीर संघामध्ये जशी संधी मिळाली फिल्डिंग मध्ये त्या संधीचं सोनं केलं, चांगले कॅचेस त्याने टिपल्या आणि मला वाटते श्रीनगर के वीर हा संघ जेव्हा सामना खेळायचा तेव्हा या मुर्दा गावातील प्रत्येक युवा त्या मॅचला बघायचा की हर्ष भोईर आहे की नाही, हर्ष भोईर आहे की नाही. आवडता खेळाडू आहे. विकेट मिळवेल काय? मिड ऑफ क्षेत्रामध्ये हा चेंडू गेलाय, क्षेत्ररक्षकाने चांगलं फिल्डिंग केले आणि याच बरोबर परतावा लागेल बॅटरला. यस 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 इज गॉन. परतावा लागतं या फलंदाजाला. विकेट डाऊन. सरकार पठारी पडके किंगमेकर मग भेटेल जेव्हा मी पुण्यात मला चक्कर पुण्यात. खूप खूप धन्यवाद डीजे. आपण पाहू शकतोय ज्याप्रमाणे इथे आपण पाहिलं तर मग फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होताना पाहायला मिळाले आणि हर्ष ज्याप्रमाणे आपण बघितलं की पहिल्या स्पेलमध्ये थोडेसे मागणे ठरले होते संदीप सर, परंतु या स्पेलमध्ये येतानाच आपण पाहिलं थोडीशी खलबली मचवली आहे त्यांनी, कारण की विकेट पाहू शकतोय जी हवी होती ती मिळवून दिली आहे. रनआउटच्या स्वरूपात का होईना परंतु विकेट मिळवलंय. हे षटक फार महत्वाचं आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेल्या खेळण्याकरता दिलीप इक्वेशन आणि सिच्युएशन काय सांगते. 17 मध्ये पाहिजेत 21. हर्षांचा बॉल हवेतून जाऊन खेळण्याचा प्रयत्न, संधी निर्माण, परंतु संधीचा मात्र आपण पाहिलं सोनं करायला हवं होतं. मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळाली आहे. कॅच आला होता, कन्वर्ट व्हायला हवा होता, कारण की या क्षणाला हाफ वाले चान्सेस देखील तुम्हाला फुल मध्ये कन्वर्ट करावे लागतील. हर्षचे प्रयत्न आहेत परंतु आपण बघितलं योगदान मिळत नाहीये. मॅच मध्ये आपण बघितलं तर स्थिती आपण पाहिलं तर पुढे होताना पाहायला मिळते, कारण की फलकावर आपण पाहिलं तर धावा सध्या तरी झालेल्या पाहायला मिळाल्या जवळजवळ आपण पाहिल्या तर 30. म्हणजेच काय तर जिंकण्यासाठी अजून देखील धाव्यांची गरज आहे, ती म्हणजेच 19 धावा पाहिजेत. लढावा लागेल. गोलंदाजाला लढावतायत सध्या तरी फलंदाज आणि सर्व काही त्यांच्या बाजूने होतोय. हरचा हा बॉल ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर निघणारा बॉल आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंच आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. ही चुकी केली आणि याचं कारण असं होतं की एक सहज आणि सोपा झेल सुटलाय. तो जर झेल टिपला जातोय तर तो फायदा झाला असता. आत्मविश्वास कुठेतरी खच्चीकरण होतोय गोलंदाजाचं. धावसंख्या 1 ने पुढे गेली. धाबा झाल्या आहेत त्या 31 धाबा, 32 धाबा. अजूनही आता जिंकण्याकरता 17 पाहिजेत. 17 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 16 बॉल. 16 मध्ये पाहिजे 17. 16 मध्ये 17 आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे एक मोमेंटम पाहतोय ना आपण, जो कॅच जो आला होता त्यामुळे मोमेंटम कसं बदललंय, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो की फुलटॉस बॉल होता, बॅटवर व्यवस्थित घेतला नाहीये, पण तो सध्या तरी आपण पाहू शकतो की ही मॅच आपण पाहिलं तर मग शेवटच्या क्षणापर्यंत आपण पाहिलं तर पकडून ठेवायची असेल ना तर चांगली बॉलिंग करावी लागेल. आणि इथे आपण पाहिलं तर मग इथे मॅचची स्थिती पाहिली आपण तर येणारे 15 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज. 15 बॉल मध्ये 16 धावांची गरज आहे. 1 ते 2 विकेट या मॅच मध्ये परत आणू शकतात फिल्डिंग करणाऱ्या टीमला. लाईट बॉक्स सध्या खेळ सुद्धा त्यांचा लाईट्स होतोय. बॅटची आतील कडा चाटून हा चेंडू फाईन लेग रिझन मध्ये डिक्लेरेशन झोन. 1 धाब्याची नोंद. 1 धाव महत्वाची. 1 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 34 धाबा 34. म्हणजेच आता 15 बॉल 14 बॉल आणि 15 धाब्यांची गरज आहे. 14 मध्ये पाहिजेत 15. 14-15चा मॅच इथे पाहायला मिळालाय. हर्षकडे जबाबदारी आहे. दुसऱ्या बाजूने आपण बघितलं तर जबाबदारी दिलीप जतीर यांची देखील आहे. 2 माची ब्रदर्स. सध्या तरी आपण पाहिला बॅक टू द बॉलर. हर्ष प्रयत्न पाहायला मिळाले तर एफर्ट्स आपण पाहिलं तर जीवांची आकांक्षा केली जात आहे. बॉलला अडवायचं आहे, मॅचला जिंकायचं आहे. आपण पाहू शकतो तर ही मॅच आपण पाहिली तर आपल्या बाजूने देखील खेचायचे प्रयत्न तर दोन्ही टीमचे राहिलेत, परंतु कोणाचे यशस्वी होत आहेत पाहूया. स्कोर मोज ऑन 35. 13 मध्ये पाहिजेत आता 14.
13 चेंडू आणि 14 धाब्यांची गरज आहे. 49 धावसंख्येचे टार्गेट पूर्ण होत आहे. खूप चांगला सपोर्ट लाभलाय आपल्या प्रेक्षक राजांचा. चोहे बाजूने अफाट गर्दी आहे. वेळ जास्त खर्च होतोय, याकडे सुद्धा लक्ष असावं. फुलटॉस बॉल फोर्स केलाय, आडवा बॅटचा वापर केलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये शतरक्षक आहे. थ्रो करण्याआधी 2 धावा मिळतील असं वाटतंय. 2 धावा सहजतेने होतात पूर्ण आणि याच बरोबर 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावफलकावर त्या 37. 12 बॉल शिल्लक. 12 बॉल मध्ये 12 धावांची गरज आहे. 12 चेंडू पाहिजेत 12. नो मीटिंग नो टाइम. सध्या तरी मग थांबलाय 12, परंतु मैदानाच्या आतमध्ये धावा हव्यात 12 मध्ये 12. सध्या तरी आपण बघितलं जरा टीम मीटिंग्स करू नका, रिक्वेस्ट असेल. ज्याप्रमाणे खतरनाक देवळा अर्ली टीमला आपण बघितलं तर मग खतरनाक खिलाडी आहेत आणि खतरनाक खेळ देखील त्यांचा केला गेलाय. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर मग मोस्ट इम्पॉर्टंट आपण पहिले मॅच आहे दोन्ही टीमसाठी. आणखी लाईट बॉक्स आपण बघितलं तर संदीप सर ही मॅच जर गमावते तर मग त्यांचं आपण पाहू शकतोय तर मग अस्तित्व धोक्यामध्ये येऊ शकतं या स्पर्धेत. या हा मॅच नंतर सदानंद नगर प्रीमियर लीगचे आयोजन करताना सर्वांनीच एकत्रित यायचंय. कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचंय. विनोद भोईर आमच्यापर्यंत सूचना देऊन गेलेत. वही आपण 12 मध्ये 12. ऑफ स्टंबर शफल झालाय. चेंडूला मिड विकेटच्या दिशेने वळवलं होतं. एकच धाव, 1 धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. आता या ठिकाणी असं वाटतं की काहीतरी चमत्कारच वाचू शकतो फिल्डिंग करणाऱ्या लाईट बॉक्स टीमला, कारण खतरनाक देवलाळी टीम अतिशय खतरनाक बनली आहे. नक्कीच आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे या सिच्युएशन मध्ये आपण पाहू शकतो सध्या तरी कॉन्फिडन्स आपण पाहिलं खतरनाक टीम्स आपण बघितलं तर मग तितकंच खतरनाक दिसतंय. परंतु ही धोक्याची घंटा असू शकते लाईट बॉक्स टीमसाठी, कारण की त्यांना माहिती आहे आता जर आपण बघितलं कुठेतरी मिस्टेक केली आहे तर ही स्पर्धा आपल्यासाठी संपू शकते. आपला सफर आहे ना तो इथे समाप्त होऊ शकतोय. परंतु त्यांना देखील नक्कीच हर एक पाऊल फुंकून ठेवावं लागेल. बॉलला मात्र उडवलंय. बॉल पाहतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. 500 रुपये गेले त्या प्रेक्षकाचे. नक्कीच बघा संदेश सर 500च्या 1000 मध्ये कन्वर्ट करायचे देखील प्रयत्न होताना दिसला तिकडे. षटकाराची मदत मिळाली आणि षटकाराच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 44. फक्त 5 धाबांची गरज आहे. 5 धाबा हव्यात. बॅकफुटला जाऊन पाहिलं आपण तर कटचा फटका पण पाहिला तर मग तंत्र क्रिकेटचं मात्र आपण बघितलं तर अस्त्र आहे ते वापरलं जातंय. धाबा मिळतील 2. आपण पाहिलं तर मग संदीप सर आत्ता पाहू शकते की खतरनाक हा संघ आपण पाहिला तर अतिशय खतरनाक अंदाजामध्ये दिसून आला आता. चांगली फटकेबाजी चोहे बाजूने फटके त्यांचे पाहायला मिळालेत. स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर कटचे फटके पाहायला मिळालेत. नुकताच MG टायगर्स जो स्टँड आहे त्या स्टँडच्या दिशेने चेंडू जाताना दिसलाय. धावसंख्या झाली आहे 46. ओहो बघितलं आपण हा लोअर फुल टॉस बॉल डिक्लेरेशन झोन. एकाच धाब्याची नोंद. अशोक राऊत सरांचा हा चांगला इशारा. धावसंख्या झाली 47. 47. आता जिंकण्यासाठी आपण बघितलं तर फक्त 2 धाब्यांची गरज आहे. बघा प्रेक्षक कुठून आहेत आणि कशा प्रकारे आपण बघितलं तर मग ह्या मॅचचा या अमृता प्रीमियर लीगचा अनुभव घेतात हे आमचे कॅमेरामॅन देखील दर्शवताना पाहायला मिळतात. अगदी गॅलरीमध्ये बसून ही स्पर्धा पाहिली जाते. बघा कोणी पाय काढून बसलाय नक्कीच आपण पाहिलं तर हे दर्शवले जात आहेत. सध्या तरी आपण पाहिलं तर मग एज बॉल मागे चाललाय. स्कोर आपण बघितला तर मग पोहोचला गेलाय तो म्हणजेच 48 म्हणजे बरोबर ते पोहोचलं. एका धाब्याची गरज असेल आता संदीप सर. 2500 रुपये जे आपण परत करतो. सीमारेषा पलीकडे झेल टिपणाऱ्या प्रेक्षकांकरता एका धाब्याची गरज आहे. एक पैसे कल्पेश साबण साहेबांकडून बक्षीस होतं. सदानंद नगर टीमचे बॉल. सर्व मेंबर्स या ठिकाणी समोर या. बॉल पाहिला पण तर मग हवेत खेळला जातोय. फिल्डर तिकडे कॅच कन्वर्ट केला जातोय. पाहू शकतोय आपण एका धावेची गरज अजून देखील आहे. आणि आता आपण बघितलं तर मग जवळजवळ 4 ओव्हरचा खेळ हा कंप्लीट होताना पाहायला मिळाला. फक्त 1 धाव पाहिजे. एका धावेची गरज आणि आपण बघू शकतो की आता मैदानाच्या आतमध्ये मंथन आले
परंतु मंथन नॉन स्ट्राईक यांकडे राहावं लागेल की 6 चेंडू आणि 1 धाव. ज्याप्रमाणे आपण बघितलं तर मग इम्प्रेशन च्या प्रमाणे खतरनाक देवळा आळी हा संघ आपण पाहिला तितकाच घातक अंदाजामध्ये पाहायला मिळतोय. हा बॉल मात्र आपण बघितला तर मग खेळला गेला डिक्लेरेशन झोन मध्ये आणि तिथे आपण बघितलं तर मग संघ मात्र विजय संपादन करताना पाहायला मिळतोय. खतरनाक देवळा अली संघ, कॉंग्रॅच्युलेशन्स आपण पाहिला तर देवळा अली संघ अतिशय चांगला खेळ केला आणि आपण बघितलं तर मग जो टीम लाईट बॉक्स आपण पाहू शकतो त्यांचं आव्हान मात्र संपुष्टात येताना पाहायला मिळत आहे. परंतु त्यांचा एक मॅच उद्याच्या दिवसामध्ये हा डेफिनेट आपल्याला पाहायला मिळेल. बघा उद्याच्या दिवसामध्ये जो पहिला मॅच असेल सदानंद नगर वर्सेस लाईट बॉक्स तर आपण 8:45 वाजता तुम्हाला इथे मैदानामध्ये रिपोर्ट करायचं आहे आणि 9 वाजता मॅच पहिला बॉल 9 वाजता मात्र मैदानाच्या आतमध्ये पडला जाईल. आमची ज्याप्रमाणे आपण बघितलं तर मग यूट्यूब वाहिनी असेल त्यानंतर आमचे आयोजक आणि आम्ही देखील सर्व आमचे स्कोरर असतील जवळजवळ एकत्रित उपस्थित राहणार आहोत. परंतु प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जातोय आणि तुषारजी पाटील ॲज अ स्कोरर आम्हाला सांगतात की या मॅच मध्ये आपण पाहिलं तर प्लेअर ऑफ द मॅचचा प्रबल दावेदार आहे खेळाडू तो म्हणजे मिस्टर चेतन. चेतन आपण या प्लीज प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्याकरिता. अतिशय चांगला क्रिकेट हे आज पहिल्या दिवसामध्ये मुर्दा प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहायला मिळालंय आणि बॅटिंग 12 धावा विथ द बॉलिंग आपण पाहिलं तर 3 विकेट आपण पाहू शकतोय. या मिस्टर चेतन आपण पुरस्कार स्वीकारण्याकरिता. चेतन आपण या प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो स्वीकारण्याकरिता हे तुम्हाला रिक्वेस्ट करतोय. या चेतन प्लीज. चेतन ठरतायत बॉलिंग बॅटिंग आपण बघितलं तर मग ज्याप्रमाणे बॅटिंगमध्ये कॉन्ट्रीब्युशन त्यांचं चांगलं 12 धावा बॉलिंगमध्ये आपण बघितलं तर 3 विकेट आपण पाहू शकतोय. त्याने ज्याप्रमाणे 1 ओव्हरमध्ये जी बॉलिंग केली खास करून आणि चेतन ठरतायत प्लेअर ऑफ द मॅचचे प्रबल दावेदार. या चेतन आणि जो प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो देखील दिला जाईल. चेतन ह्यांना दिला जातोय प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार. ट्रॉफी आपण पाहू शकतोय त्यानंतर एक टी शर्ट्स आपल्याला पाहतोय जे या MPL साठी जे आकर्षित ही मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात पारितोषिक आहेत. ही क्रिस्टलची ट्रॉफी रवीजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण बघितलं तर ही ट्रॉफी प्लेअर ऑफ द मॅचची दिली जाते. त्यानंतर पाहिलं तर DSK स्पोर्टच्या माध्यमातून आणि त्यानंतर आपण बघितलं तर हे स्पॉन्सर्स जे आम्हाला स्पॉन्सर्स केलं आहे स्वर्गीय शंकर नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ आपण पाहिलं तर महेश शंकरजी पाटील यांच्या माध्यमातून सामनावीरचा टी शर्ट्स स्पॉन्सर्स केलं आहे. पाहुण्यांचे आभार हार्दिक अभिनंदन. नक्कीच चेतन अगदी आपण बघितलं तर ज्याप्रमाणे तुमचा संघाने परफॉर्मन्स केलाय पुढे आलाय कसं वाटतंय नक्कीच MPL मध्ये आता टॉप मध्ये गेलाय. बरं वाटते आमच्या मुलांनी चांगलं केलं. बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग थोडी लूज झाली पण ठीक आहे. नेक्स्ट मॅचला आम्ही हे करू ट्राय करू. आता लक्ष काय असेल जर तुम्ही पुढे आला तर मग इथून पुढचा फोकस काय आहे तुमचा? पुढचा फोकस तर ट्रॉफी जितायची आम्हाला. बघूया पुढची मॅच आहे अजून जरा प्लेयर एक्सचेंज करायला लागतील अजून 2 प्लेयर. बघूया मग अजून पुढे. नक्कीच जो आज दिवस तुमच्यासाठी छान गेला उद्याचा दिवस तसाच छान जावो आणि व्हेरी ऑल द बेस्ट. तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा. हे होते चेतन पाटील. आपण बघितलं तर दर्जेदार बॉलिंग दर्जेदार बॅटिंग आणि आपण पाहिलं तर शेवटचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच जो आपल्याला पाहायला मिळाला. आजचा दिवस आपण बघितला तर जो पहिला या MPLचा जो आपण पाहिला तर पूर्ण होताना पाहायला मिळतोय. आमचे आयोजक आमची जी टीम आपण पाहिली आहे जी
स्पोर्ट्स फॅमिली टीम, त्यानंतर मग आमचे एकूण सर्व आपण पाहिले तर मग ऑफिशियल अंपायर्स असतील, आमचे स्कोर असतील आणि आम्ही देखील समालोचक या पहिल्या दिवसातून घेतोय रजा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद. उद्याच्या दिवसामध्ये थेट सकाळी 9 वाजता लाईव्ह ॲक्शनला सुरुवात करूया. उद्या अवश्य भेट द्या या स्पर्धेला. थँक्यू सो व्हेरी मच.